छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म कहाणी, प्रेरणादायी कथा। आज आपण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माची आणि बालपणाची सखोल कथा जाणून घेणार आहोत। ही केवळ एका राजाच्या जन्माची गोष्ट नाही, तर एका युगपुरुषाच्या घडणीची प्रेरणादायी गाथा आहे। 17व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात राजकीय अस्थिरता होती। उत्तर भारतात मुघल साम्राज्य विस्तारत होते, तर दक्षिणेत आदिलशाही सल्तनत आणि निजामशाही यासारख्या सल्तनीचे वर्चस्व होते। त्यामुळे सामान्य जनता अन्याय, जुलूम आणि असुरक्षिततेत जगत होती आणि स्वराज्य या संकल्पनेला धैर्यवान नेतृत्वाची गरज होती। शिवरायांचे वडील शहाजी राजे भोसले हे पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले सरदार होते, परंतु राजकीय परिस्थितीमुळे त्यांना स्वतंत्र राज्य उभारता आले नाही। तर आई जिजाबाई या धर्मनिष्ठ, कणखर आणि संस्कारवंत होत्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्वानेच शिवरायांच्या घडणीत निर्णायक भूमिका बजावली। 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला येथे एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला। देवी शिवाईच्या कृपेने पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून जिजाबाईंनी नवस केला होता, म्हणून त्या बालकाचे नाव ठेवले शिवाजी। आणि सह्याद्रीच्या कठीण वातावरणातच त्या बालकाने पहिला श्वास घेतला। बालपणी जिजाऊंनी रामायण, महाभारत आणि संत साहित्याच्या कथा सांगत शिवरायांच्या मनात धर्मनिष्ठा, न्यायप्रियता आणि स्त्रियांच्या सन्मानाची भावना रुजवली। तसेच ते राज्य तुझे नाही, ही जनता तुझी जबाबदारी आहे, ही शिकवण देत स्वराज्याची बीजे त्यांच्या मनात पेरली। शिवरायांचे शिक्षण व लष्करी प्रशिक्षण दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली झाले। त्यामुळे ते घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या आणि डोंगरदऱ्याची ओळख यात प्रारंगत झाले आणि सह्याद्रीच्या किल्ल्यांचे सामरिक महत्त्व त्यांना लहानपणीच उमगले। त्या काळात सर्वत्र परकीय सत्ता असताना शिवरायांच्या मनात हिंदवी स्वराज्य या संकल्पनेचे स्वप्न आकार घेत होते। लोकांच्या हितासाठी लोकांचे राज्य आणि मित्रांसोबत खेळताना देखील त्यांच्या कृतीत भविष्यातील राज्यकारभाराची झलक दिसत होती। पुण्यातील लाल महालात वास्तव्य करताना त्यांनी जनतेच्या अडचणी जवळून अनुभवल्या आणि त्याच काळात स्वराज्याची पायाभरणी मनोमन सुरू झाली। पुढे त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची ठिणगी चेतवली आणि मुघल तसेच आदिलशाही सत्तांना आव्हान देत 1674 मध्ये रायगडावर राज्याभिषेक करून स्वाभिमानी, न्यायनिष्ठ आणि लोककल्याणकारी राज्य उभे केले। छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मकथा म्हणजे आईच्या संस्काराची, वडिलांच्या शौर्याची आणि सह्याद्रीच्या कठोरतेची संगम गाथा आहे। त्यांचा जन्म हा अन्यायाविरुद्ध उठावाची ठिणगी, स्वाभिमानाचा शंखनाद आणि स्वराज्याच्या पहाटेचा उदय होता। जय भवानी, जय शिवाजी।